जय संविधान, जय भारत. आपण पाहतात तिरंगा न्यूज महाराष्ट्र. आज 1 जून. माजी महापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कालकथित विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त तालुका मिरज मल्लेवाडी येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र एनोडोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहू मॅडम व मल्लेवाडी गावचे चेअरमन अशोक पाटील, सुभाष अण्णा दरुरे, RPI तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, दीपक उपाध्ये, रामचंद्र भंडारे, प्रकाश क्षीरसागर, BR पाटील, रघुनाथ भंडारे, सरी पाटील, जुने जमादार या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजक RPI मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, निलेश जकाते, दीपक करपे, रसिक जकाते, शैलेंद्र कांबळे, मनोज कांबळे, श्रीरंग चौगुले, वैभव करपे, रवी आवळे, अभय कांबळे, नितीन जकाते यांनी हा वाढदिवस पूर्ण करण्याकरता अहोरात्र कष्ट घेतले. त्यांचे सगळ्यांचे आभार. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष, आमचे नेते आदरणीय कालकथित विवेकरावजी कांबळे साहेब आप्पा यांचा आज जन्मदिन. त्यांच्या जन्मदिनानिमित्त, त्यांच्या जयंतीनिमित्त आज तालुका मिरज मल्लेवाडी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम, त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. आदरणीय विवेकरावजी कांबळे साहेबांचे शिकवण आम्हाला आहे. बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे व्यक्तिमत्व होतं, पण आज ते आमच्यातून निघून गेलेले आहेत. पण आज विवेक आप्पा कांबळे साहेब जर का आमच्यातून निघून गेले असते, त्यांचा आचार आणि विचार आमच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आम्ही इथून पुढे काम करत राहू. साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी राहील आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम इथून पुढे, सामाजिक उपक्रम आम्ही इथून पुढे राबत राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि साहेबांना विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.